शहरात झालेल्या संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरण, त्यानंतर करण्यात आलेल्या बंदमधील दगडफेक आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी शासनाने चौकशी समिती नियुक्त केली आहे। या समितीचे प्रमुख मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विजय आचलिया यांनी मंगळवार 4 मार्च रोजी परभणीला भेट देत विविध भागांची पाहणी केली। चौकशी समितीचे प्रमुख न्यायमूर्ती विजय आचलिया यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली। यानंतर त्यांनी दगडफेक झालेल्या प्रमुख मार्गाची पाहणी केली। त्यानंतर नवा मोंढा पोलीस ठाण्याला भेट देत लॉकअप सीसीटीव्ही कॅमेरे व इतर बाबींची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, सागुशाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग गवते यांची उपस्थिती होती। न्यायाधीश विजय आचलिया यांनी सर्व बाबींची पाहणी केली असून याचा गोपनीय अहवाल शासनाला सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।